पेज नंबर 218 वरचा प्रॉब्लेम नंबर 3 आहे बा. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म राजीव अँड संजीव आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली आहे का इथे एक बॅलन्स शीट दिलेलं आहे 31 मार्च 2017. बॅलन्स शीट काय नाही, फार अवघड नाही आहे. ॲडजस्टमेंट्स आहेत बा, ॲसेट रिलाइज, बिल्स रिसिवेबल, ठीक आहे. सो अँड सो ॲडजस्टमेंट आहे, फार नाही आहे. या उदाहरणात महत्त्वाचं काय आहे का यामध्ये तुम्हाला काय सांगितलं, प्रिपेअर पास नेसेसरी जर्नल एंट्रीज. आणि काय काय बनवायचे तुम्हाला, रिलायझेशन अकाउंट आणि पार्टनरचं कॅपिटल अकाउंट. हॅलो, आहे सगळे काय करायचं. जर्नल एंट्री करताना पहिल्या वेळेस सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक एंट्रीला इथे 31 मार्च 2017 अशी तारीख असेल. किती तारीख असेल, ठीक आहे. किती तारीख असेल प्रत्येक एंट्रीला. हॅलो, 31 मार्च 2017. हां, सांग मग पहिली एंट्री काय करणार आपण. सगळ्यात अगोदर आपण कॅपिटलचे बॅलन्सेस लिहितो, त्याची एंट्री करायची का. नाही. मग आपण हा रिझर्व फंड 8,000 रुपये दिसतोय का तुला. तो आपल्याला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. कुठे डिस्ट्रीब्यूट करायचा, पार्टनर्सला. कोणत्या बाजूला लिहितो रे आपण रिझर्व फंड, की क्रेडिटला का डेबिटला. म्हणजे कॅपिटल क्रेडिट करायचे, म्हणजे कॅपिटल क्रेडिट करायचे. मग डेबिट काय करायचं, रिझर्व फंड अकाउंट डेबिट किती रे, 8,000. आणि टू काय रे, 8,000. टू पहिला राजीव कॅपिटल आणि टू संजीव कॅपिटल. राजीव कॅपिटल अकाउंट, टू संजीव कॅपिटल 4,004. संजीव कॅपिटल अकाउंट. काय रेशो आहे त्यांचा, इक्वल आहे. किती टाकावं लागतं मला, 4,4. नॅरेशन कोण सांगतं मला. हॅलो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बिंग रिझर्व फंड ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल इन इक्वल रेशो. इन इक्वल रेशो, ठीक आहे. इथपर्यंत आलं का. हो. ओके, एक एंट्री झाली. आता दुसरी एंट्री. मला सांगा, दुसरी एंट्री करण्यासाठी आपल्याकडे पुन्हा काही जनरल रिझर्व फंड काही आहे का अजून, P&L अकाउंट. नाही. मग आपण कॅश अकाउंटचा बॅलन्स लिहितो. कॅश अकाउंटचा बॅलन्सची एंट्री करायची का, नाही करायची. मग त्यानंतर आपण काय करतो, रिलायझेशन अकाउंट मध्ये सगळे ॲसेट ट्रान्सफर करतो, बरोबर ना. हो. रिलायझेशन अकाउंट मध्ये कोणत्या कोणत्या ॲसेट लिहायच्या सांगा. बिल्डिंग, फर्निचर, डेटर, स्टॉक. बिल्डिंग, फर्निचर, डेटर, स्टॉक. त्याच्या कोणत्या किमती रे, कोणत्या किमती. बॅलन्स शीट मधल्या 20, 6, 18, 20, 2, बरोबर ना. 66. ए पार्श्व, मला सांग, रिलायझेशन अकाउंटच्या कोणत्या साईडला लिहायचं आहे आपल्याला, डेबिट साईडला. म्हणून आपण एंट्री काय करणार दुसरी, रिलायझेशन अकाउंट डेबिट टू ऑल असेट्स. हा, रिलायझेशन अकाउंट डेबिट. सर तिकडे डेट मध्ये 31/3 टाकायची का, 1, 2, 3, 4 टाकायची. हा,
31/3 का डेट वर द्यायलाच टाकली. नव्हता. अरे ऍडमिशन मध्ये आपण पुढची तारीख टाकतो. दिस इज नॉट ऍडमिशन, दिस इज डिझोल्युशन. सर ते 1 2 3 4 एंट्रीज मध्ये नंबर टाकतात ना. कंपनी अकाउंट मध्ये आपल्याला तारीख दिलेली असते का? नाही. म्हणून आपण तिथे नंबर टाकतो. म्हणून हा. आता डेटचा कॉलम आहे का सिरियल नंबरचा कॉलम आहे? डेट्स. डेटचा. आणि हे सगळं जे घडतंय हे सगळं किती तारखेला घडतंय? वर्ष शेवटी 31 तारीख त्यांनी आपल्याला तारीख दिलेली आहे तरी पण आपण तारीख नाही टाकायची का मग? टाकायचं. ओके. बर, तू काय काय लिहायचं रे आता? टू बिल्डिंग बिल्डिंग फर्निचर 20,000. बिल्डिंग फर्निचर डेटर. मी पहिल्यांदा Furniture. नाव लिहून घेतो. बिल्डिंग, टू बिल्डिंग टू फर्निचर फर्निचर बिल्डिंग अकाउंट. हा, फर्निचर पुन्हा काय? फर्निचर टू फर्निचर अकाउंट. फर्निचर टू डेटर डेटर पुन्हा काय? डेटर डेटर्स अकाउंट. टू पुन्हा स्टॉक काय? टू बिल्स रिसिव्हर स्टॉक. स्टॉक टू बिल्स पुन्हा काय? रिसिवेबल बिल्स रिसिव्हर बिल्स रिसिवेबल रिसिवेबल. अकाउंट ओके. अमाऊंट पहा बरं सगळ्याच्या. 20,000 6,000 हा, 20 6 18 20 2. 20 6 18 20 2 बरोबर ना? 20 हो 6 18 दोन 18 20 2 सगळ्यांची बेरीज किती येईल रे मग 66,000 इथं? 66 हा, 66 66 66 ना? हम्म. नक्की हो ना? ओके. हो हो काय नरेशन लिहायचंय मला सांगा. being Being, sundry asset transferred to realization account बिंग सन्ड्री ॲसेट्स ट्रान्सफर ट्रान्सफर टू रिलायझेशन रिअलाइज अकाउंट. राईट ना? हॅलो. हो ओके. कळलं का? हो बरं, आपल्याला एंट्री लिहायला जागा भरपूर लागणार आहे त्याच्यामुळे मला ह्या एंट्रीज थोड्या वाढवू द्या अजून. बरं, पुढचं ट्रान्झॅक्शन पहा बरं काय आहे. आता पुढचं काय करायचं आपल्याला? ॲसेट ट्रान्सफर झाल्यावर आता काय ट्रान्सफर करतो आपण? Liability. लॅबिलिटी आहे का? लॅबिलिटी आहेत का आपल्याकडे? हो केवढ्याचे आहेत? कोणत्या कोणत्या आहेत? क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. कुठे लिहायचे रे त्या रिलायझेशन अकाउंटमध्ये? क्रेडिटला मग रिलायझेशनच्या क्रेडिटला म्हणजे रिलायझेशन क्रेडिट म्हणजे डेबिट काय? लायबिलिटी. लायबिलिटीज हा, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल दोघं पण डेबिट ना? 12,800 7,200 बरोबर ना? हो 12,800 7,200. काय काय डेबिट रे? क्रेडिटर्स ऑल लायबिलिटीज क्रेडिटर्स अकाउंट डेबिट. हा, अजून काय? बिल्स पेएबल अकाउंट डेबिट अकाउंट डेबिट. टू रिअलायझेशन किती तारखेला रे हे सगळं? 15/17. आणि टू काय रे इथं? रिअलायझेशन किती रे? 12 7 19 20,000 झाले का? नॅरेशन काय लिहायचं मला? लायबिलिटी ट्रान्सफर टू रिलायझेशन. हा, सन्ड्री ॲसेटच्या ऐवजी काय लिहिणार मी आता? सन्ड्री लायबिलिटी. सन्ड्री लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिलायझेशन. बरोबर आहे का? हो. ओके. त्याच्यानंतर काय करायचं रे अनिकेत? अरे प्रॉब्लेमच्या सुरुवातीला या 3 एंट्रीज आपण इझिली करू शकतो ना आता. हा. हो आता ऍडजस्टमेंट वाचायची. वाचा पहिली ऍडजस्टमेंट. स्टॉक. स्टॉक डेटर्स बिल्स रिसिवेबल हा, या तिघांचे हा, पैसे realize. मिळाले ना? तिघांचे पैसे हो
मिळाले. मिळाले. पैसे मिळाले Cash म्हणजे account काय debit. डेबिट? कॅश डेबिट कॅश अकाउंट टू डेबिट टू. रिअलायझेशन. अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट टू. रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन रिअलायझेशन. कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन रिलायझेशन अकाउंट. अकाउंट. किती रुपये रे? बघा बरं, 18,400, 16,600 आणि 1,980. 18,400 चारशे किती किती होते? 17,234 18,400 35,000 अधिक किती होते? 16,600 16,600 आणि 1,980. 1,980 1,980 किती झाले रे? 36,980. 36,980 बरोबर आहे का? 36,980. हा. जरा चेक करून घ्या एकदा. काय लिहायचं रे नॅरेशन आता याचं? बरोबर. विंग असेट सोड. हा, बिंग आवाज नको रे. काय असेट्स बिंग ऍसेट्स रिअलाइज्ड लिहिलं तरी चालतं, रिअलाइज. सोल्ड लिहिलं तरी चालतं. असं इथपर्यंत ओके? हा. हॅलो. हा. हा, पुढची ऍडजस्टमेंट वाच रे. Sanjay agreed to take over the building for 18,000. संजीवने काय घेतलं? बिल्डिंग घेतली 18,000 मध्ये. 18,000ला. मग एवढ्याची आपण एंट्री करू शकतो. आणि रंजीव रंजीव का राजीव? राजीव. राजीव आहे तिथं, रंजीव झाले. ओके. राजीवने काय केलं? फर्निचर घेतलं ना. मला सांगा, दोघांनी पण ऍसेट घेतली, आपण दोघांची एकत्र एंट्री करू शकतो ना? करू शकतो. सांगा, ज्या वेळेला ऍसेट टेक ओव्हर असते त्यावेळेला आपण कॅपिटल डेबिट म्हणतो का कॅपिटल क्रेडिट म्हणतो? डेबिट. मग कोण म्हणतो कॅपिटल डेबिट? संजीव's कॅपिटल, राजीव's कॅपिटल डेबिट संजीवचं टू कॅपिटल किती डेबिट? रिअलायझेशन. संजीवचं कॅपिटल किती डेबिट? 18,000. संजीवचं 18,000. राजीवचं कॅपिटल किती डेबिट? 5,400. मग मला इथं एंट्री लिहायची. सांगा एंट्री काय होईल? संजीव's कॅपिटल अकाउंट डेबिट. अकाउंट डेबिट. राजीव's कॅपिटल अकाउंट डेबिट. कॅपिटल अकाउंट डेबिट. राजीव's कॅपिटल अकाउंट डेबिट 18,000. 18,000. आणि दुसऱ्याचं किती होतं? 18,000 5,400. हा. 5,400. कोणाचे रे? संजीव कॅपिटल अकाउंट. राजीव. राजीव's कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. टू रिलायझेशन किती? 23,400 23,400. 23,400. हा, शाबास. 23,400. साक्षी, तुझं ते उदाहरण घेऊ बरं का आपण, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला सवय पण नाही राहिली ऑनलाईनची आता. बिंग सांगा. Asset taken हा, ऍसेट्स over by partner. टेकन ओव्हर बाय Partner. पार्टनर. आपण इथं फायद्या तोट्याचा विचार करत नसतो. ठीक आहे? हो. इथपर्यंत आलं का? हो. तुम्हाला Realization रिझोल्युशनच्या expense. एंट्री झाल्या तर असाच प्रॉब्लेम येणार आहे, एकदम सोपा. शेवटचं काय रे आता? Realization expense. आता रिलायझेशन एक्सपेन्स आहे ना. एक्सपेन्स. मला सांगा, एवढाच खर्च Realization करायचा आहे का account आणखी debit. आणखी सुद्धा कोणाचे पैसे द्यायचे आहेत आपल्याला? पहा बरं जरा. Creditors bills payable. यांचे पैसे द्यायचे ना. बिल्स पेएबल. Creditors and bills. मग त्यांचे पैसे देताना जी एंट्री होणार आहे तीच एंट्री रिलायझेशन एक्सपेन्सची पण होणार आहे ना. हो. मग खर्च एकत्र. केल्यावर काय एंट्री करणार आहे आपण? कॅश अकाउंट क्रेडिटला कॅश म्हणजे रिअलायझेशन डेबिट. डेबिटला काय रे? रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट. अकाउंट डेबिट किती रुपये? 20,600. 20,000. शाबास. 20,600. काय रे टू कॅश अकाउंट कॅश Cash account. 20,600. नॅरेशन 600.
being Narration मला liability. पूर्ण लिहायचंय. liabilities paid हा. and असे शाबास. expense Being paid. creditors Liabilities and creditors and Creditors and bills payable. bills bills payable payable. and realization expenses काम करतो paid. creditors comma bills payable Bills payable, and realization expense realization Realization expense expenses paid. paid. Right ना? हॅलो. हो Oh, हो. लायबिलिटीज पेड केल्यानंतर तुम्हाला समजेल. हॅलो. आपला प्रॉब्लेम संपलेला आहे ना आता. हॅलो. oh, आता कोणाचे पैसे द्यायचे राहिलेत का? नाही. नाही. मग आता काय करायचं? आता तुम्हाला वर्किंगमध्ये एक अकाउंट काढावं लागेल. आता इथं माझ्याकडे काही जागा नाही आहे, परंतु मी तुम्हाला इथे वर्किंगमध्ये एक अकाउंट काढून दाखवतो. काय काय बनवायला सांगितलं त्यांनी तुम्हाला? रिलायझेशन अकाउंट आणि पार्टनरचं कॅपिटल कॅपिटल. पार्टनरचं कॅपिटल अकाउंट काढणं थोडंसं अवघड आहे, मुश्किल काम आहे. पण ठीक आहे, मी तरी पण प्रयत्न करतो. मी एक काम करतो, पहिल्यांदा इथे सर तीनच ऍडजस्टमेंट. अरे असू दे, पण इथं लिहायचं कसं तो लय मोठा प्रॉब्लेम आहे ना. आता इथं मी काय लिहिलं भाऊ? सर असं येईल का रिअलायझेशन अकाउंट पण पार्टनरचं कॅपिटल पण नाही, दोन्हीपैकी जर्नल काहीतरी एंट्रीज एखादं येऊ शकतं ना. पण हा. काय दोन्ही टाकले. आता हे जर तुम्हाला बघा, आता याला डिटेलमध्ये लिहिण्याची गरज नाहीये. कोणतं अकाउंट काढलं मी? फक्त रिअलायझेशन. रिलायझेशन. मग आता रिलायझेशन अकाउंटमध्ये काय काय लिहायचं आहे आपल्याला? बघा बरं, वरती एंट्रीज बघा, आणि एंट्रीमध्ये तुम्हाला रिलायझेशन नाव कुठं कुठे दिसतं रे? पहिल्या एंट्रीत रिलायझेशन दिसलं का? नाही. दुसऱ्या एंट्रीत दिसलं का? आहे ना. हां. काय रे दुसऱ्या एंट्रीमध्ये? रिलायझेशनच्या डेबिटला टू बिल्डिंग, टू फर्निचर, टू डेटर, टू स्टॉक असं आहे ना. आता ह्या अकाउंट तुम्ही व्यवस्थित बनवणार आहे, माझ्यासारखं नाही बनवणार. हा, काय काय लिहिणार तुम्ही? टू पहिलं काय लिहिणार? सन्ड्री सन्ड्री ॲसेट्स. आता त्यांनी सांगितलंय म्हणून ते फेअर बनवायचं आहे. काय काय मग? बिल्डिंग सगळं. बिल्डिंग नंतर बिल्डिंग नंतर फर्निचर, डेटर, स्टॉक. डायरेक्ट टोटल आहे ना सर. नाही ना, आणि आपल्याला सर बनवायचं डायरेक्ट आहे ना रे ते. बिल्डिंग, फर्निचर, डेटर, स्टॉक, बिल्स रिसिव्हर. बिल्डिंग, फर्निचर, डेटर, स्टॉक, बिल्स रिसिव्हर. बिल्डिंग, फर्निचर, बिल्स रिसिव्हेबल, डेटर्स, स्टॉक आणि बिल्स रिसिव्हेबल ना. बिल्स रिसिव्हेबल. हो. बघा बरं त्याच्या अमाऊंट काय काय? 20/6/18/22. 20/6/18/22 बरोबर ना? हो. हॅलो. 20,000, हो. 6,000, 18,000, 20,000, मात्र 2,000, सगळे मिळून किती झालते रे? 20 आणि 20 40, 40, 30, 60, 66,000 झालते का रे? हा. बर. त्याच्यानंतर दुसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये काय पहा बरं? दुसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये रिलायझेशन नाव आहे का? नाही. आहे. कोणत्या साईडला आहे रे? आहे क्रेडिटला. म्हणजे रिलायझेशनच्या क्रेडिटला मला बाय क्रेडिटर बाय बिल्स पेबल 12,807,200 बरोबर ना? हा. कसं लिहितात माहिती आहे ना तुम्हाला हे? हा. काय लिहितो रे आपण? बाय सन्ड्री लायबिलिटी, हा, क्रेडिटर्स आणि बिल्स. क्रेडिटरचे किती?
12,800. आणि नंतर 12,800 बिल पेबल आणि 7,200. बिल्स पेबलचे 7,200 दोन्ही मिळून किती? 20,000. आणि मग 20,000. इथपर्यंत ओके. त्याच्यानंतर काय हो. आहे? हो. त्याच्यानंतर काय आहे? तिसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये रिलायझेशन नाव आहे का? हो सॉरी, तिसऱ्या एंट्री मध्ये, हो तिसऱ्या नाही चौथ्या. हा, कोणत्या साईडला रिलायझेशनच्या? रिअलायझेशनच्या क्रेडिटला. बाय कॅश साईडला. 36,980. बाय कॅश किती? अरे कितना? काय नाव लिहायचं मला? बाय कॅश असेट सोल्ड. ऍसेट सोल्ड, बरोबर ना? तुम्ही यादी लिहिली तरी चालेल इथे. त्याच्यानंतर पुढच्या एंट्री मध्ये आहे का रिलायझेशन नाव? रिलायझेशन नाव आहे का पुढच्या एंट्री मध्ये? तुम्हाला एंट्री दिसते का? आहे. आहे. त्याच्यात आहे का रिलायझेशन? क्रेडिट आहे का डेबिट आहे रिलायझेशन? क्रेडिट. रिलायझेशनच्या क्रेडिटला बाय संजीव बाय राजीव दोघांची रक्कम लिहायची 18 आणि 5,400, बरोबर ना? हो. काय लिहायचं मला? कुठे लिहायचं सांग? बाय संजीव कॅपिटल. राजूस कॅपिटल. किती रुपये होते संजीव कॅपिटल? हॅलो, इथपर्यंत झालं का? त्याच्यानंतर शेवटच्या एंट्री मध्ये रिलायझेशन डेबिट का रिलायझेशन क्रेडिट आहे? रिलायझेशन डेबिट आहे का रिलायझेशन क्रेडिट? रिअलायझेशन डेबिट आहे. डेबिट आहे. टू कॅश किती रुपये? किती होते? कॅश दाखवा सर एक परत. हा, 20,600. 600. 600. लायबिलिटीज अँड एक्सपेन्सेस पेड, बरोबर ना? हो. बर, आता आपल्या एंट्रीमध्ये रिलायझेशनचं काम संपलंय. रिलायझेशनच्या एंट्री संपल्या ना? रिलायझेशन अकाउंट काय करायचं हो. आता? रिलायझेशन अकाउंट काय करायचं? क्लोज करायचं. क्लोज करायचं. बघ बरं कोणती बाजू जास्त वाटते रिलायझेशनच्या तुला? डेबिटची बाजू का क्रेडिटची बाजू? डेबिट. नक्की? अरे डेबिट हा, जास्त का सर. क्रेडिट जास्त? डेबिट जास्त आहे. डेबिट किती आहे रे? जास्त. 66, 20 किती झाले? 83,600. 86,600. तुम्हाला एक कळत नाहीये, मी हाताने लिहितो इथे, सांगितलं पाहिजे पटापट उत्तर. इथे बॅलन्स काढायचा 0 0 0 0 0. 8 आणि किती 10 रे? 2. 2 10. हातचा आला 1 आणि 9 10. 10 आणि 4 14. 14 आणि 2 16. हातचा आला परत 1 6 7 7 8 15 15 5 20. 20 आणि 6 26. हातचे आले 2 2. कोणी सांगितले डेबिटचे जास्त? क्रेडिटची नाही, बरोबर आहे. 2 आणि 2 4. थांबा सर एक. 4 आणि 4 8. अरे काय 2 आणि 2 4. हा सर, 4 आणि 3 7 8. बरोबर. म्हणजे एवढंच उत्तर आहे. बरोबर. किती हम्म. सांगा मग? हा लॉस का प्रॉफिट? अरे हा लॉस आहे का प्रॉफिट आहे? लॉस. लॉस आहे ना? लॉस. कोणाकोणाला द्यायचा आपल्याला लॉस? हो. संजीव आणि राजू, ठीक आहे? संजीव आणि राजीवला किती किती द्यायचं सांगा? हॅलो, 3,110. 3,110. 3,110. हा. दुसरा एपी कुठं जाईल? त्यांचे डेबिटला. डेबिटला कॅपिटलच्या डेबिटला. नक्की ना? डेबिटला. पार्श्व याची एंट्री सांग रे जरा. एंट्री सांगायची. कशाची? याची एंट्री सांग जरा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. नक्की? हो. शाबास. सांगा. एंट्री सांग अंकुर रे. रे.
संजीव कॅपिटल अकाउंट डेबिट. हा नंतर राजूज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. कॅपिटल अकाउंट डेबिट. हा तू काय रे? टू रिअलायझेशन. टू रिअलायझेशन. अरे यार बॅक स्पेस कुठे रे? रिलायझेशन अकाउंट. ए किती किती आले होते रे? 3,000 110. 110. बुक मध्ये पहा बरं उत्तर बरोबर आहे का? हो सर. बरोबर आहे. हो सर बरोबर आहे. ओके इसका नरेशन क्या लिखेंगे हम? काय बीइंग काय आले? बीइंग काय? रिअलायझेशन लॉस ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. शाबास साक्षी. रिलायझेशन लॉस ट्रान्सफर टू कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटल हा इन कोणत्या रेशो? इक्वल. इन इक्वल म्हणजेच तोच त्यांचा कोणता रेशो आहे. त्याच्यानंतर काय आहे पुढचं? आता शेवटची एंट्री करायची आपल्याला. पाहा कोणता अकाउंट काढावं लागेल आता? पार्टनर्स कॅपिटल. म्हणजे शेवटची एंट्री प्रत्येक पार्टनरला किती पैसे मिळाले ते दाखवायचे आपल्याला. त्यासाठी मला वर्किंगमध्ये पार्टनरचं कॅपिटल अकाउंट काढावं लागेल है ना. कोणतं अकाउंट काढलं मी? पार्टनरचं कॅपिटल अकाउंट. हे किती पार्टनर आहे रे आपल्याकडं? 2. दोनच आहे. हो. मग दोनच आहे काही टेन्शन नाही. हे झालं 2 पार्टनरचं कॅपिटल अकाउंट बघ. ठीक आहे इकडं काही नाही. हा कोण कोण? संजीव आणि राजीव. राजीव. सगळ्यात अगोदर आपण कॅपिटलमध्ये बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहितो माहिती आहे ना. हो. ते लिहून घ्यायचे. त्याची काही जनरल एंट्री झालेली नाही. नंतर बाय जनरल रिझर्व होता का रिझर्व फंड होता? रिझर्व. रिझर्व फंड होता. बर रिझर्व फंड 8,000 आणि कॅपिटल 20 आणि 24 बरोबर ना. कॅपिटल किती होते? 20,000 आणि 24,000. 24,000. 20,000 24,000. नंतर बाय रिझर्व फंड किती किती होता? अरे दोन अंक कितना? 4,000 बरोबर ना. त्याच्यानंतर आता आपण क्रमाने एंट्रीज पाहू. पहिलीच एंट्री रिझर्व फंडच्या डेबिटला कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिझर्व फंड लिहिले का मी 4,000. हो. हां त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या एंट्रीमध्ये तुम्हाला कॅपिटल नाव दिसतंय कुठं? दुसऱ्या एंट्री दिसतंय का पटकन? हा नाही काहीतरी बोलायचं पटकन. काय पैसे लागतात का तुम्हाला? नाही. तिसऱ्या एंट्री मध्ये दिसतंय कॅपिटल नाव? नाही. चौथ्या एंट्री मध्ये दिसतंय कॅपिटल नाव? नाही. पाचव्या एंट्री दिसतंय कॅपिटल नाव? हो. कॅपिटलच्या कोणत्या साईडला? डेबिटला. काय नाव? टू रिअलायझेशन. कोणाचे किती? संजीवचे 18,000 आणि 18,000 पहिल्याचे 18,000 आणि 5,400. काय नावाने रे? 400. रिअलायझेशन. टू रिलायझेशन बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढच्या एंट्री मध्ये कुठं कॅपिटल नाव दिसतंय का? दिसतंय का? 31. हे पुढच्या एंट्री दिसतंय का? हो. काय? टू रिलायझेशन 3,110 ना. टू रिअलायझेशन. हो. दिसलं? हो. एंट्री संपल्या. टू रिलायझेशन अकाउंट. काय रे हा लॉस आहे ना. लॉस 3110. पाठीमागे आवाज असेल तर तुमचा माईक बंद ठेवा.
सांगा कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे? क्रेडिट. किती आहे रे पहिल्याची? 24,000. 24,000. दुसऱ्याचे? 28. 28,000. बरं, 24,000 मधून आणि 28,000 मधून किती किती मायनस करायचे आता? 24,000 मधून 3 21 21,000 गेले म्हणजे 3,000 दोन म्हणजे 2,000 2,890. 90. शाबास, 90. व्हेरी गुड. आणि इथं 5 आणि 3 8 गेले ना, 8,500. 8,500 गेले म्हणजे 19,500. 19,400 आणि 90 करे 19,490. बरोबर आहे का? बघ बरं जरा 19,400. याला काय नाव द्यायचं रे फक्त आपल्याला? टू कॅश. हा, एवढे बॅलन्स पैसे करीत रिफंड करायचे ना. कॅपिटलच्या डेबिटला आलं का कॅपिटलच्या क्रेडिटला आलं? डेबिटला. मग काय एंट्री होईल सांग बरं? डेबिटला. कॅश अकाउंट डेबिट टू. अरे काय कॅश अकाउंट डेबिट राव. कॅपिटल अकाउंट. कॅपिटल हा. अकाउंट डेबिट. अकाउंट डेबिट. संजीव कॅपिटल डेबिट. अकाउंट डेबिट. हा, To 2,890. काय एंट्री इथं? संजीव कॅपिटल अकाउंट डेबिट किती? 2,890. दुसरा कोण आहे? राजीव. राजीव कॅपिटल अकाउंट डेबिट किती? कितना आया था रे वो? 19,490. पुस्तकात बघा बरं, बरोबर आहे का आकडे? एकदम. हॅलो, नाही सर. नाही नाही तर नाही कॅपिटल चेंजेस झाले. तर कॅपिटल चेंजेस झाले. म्हणजे 15,490 आहे राजीवचं. आणि 690. कसं काय? काय माहिती. तुम्ही कॅपिटल अकाउंट मध्ये काय काय घेतलं? तर कॅपिटल अकाउंट दाखव ना. कॅपिटल अकाउंट घ्या. हा. 20,000. राजीवचं कॅपिटल 20,000 आहे सर आणि संजीवचं 24,000. हा ते बरोबर आहे. उलट झालं. बरोबर. पहिला हा सर, उलट. राजीवचं 20 राजीव आहे. आहे. तुम्ही संजीवला 20 नंतर दिला. संजीव आहे. नंतर संजीव. 5,400 घेतलं ना. हो. हो. सर नाव त्यांनी काय केलं? पहिल्यांदा संजीव घेतला इथं 18,000. बरं, संजीव 18,000 बरोबर घेतला आपण. संजीव 18,000, राजीव 5,400. ओके. हो, बरोबर आहे. तर आता इथं हे प्रॉफिट लॉस काय बरोबर आहे. प्रॉब्लेम नाही येणार. ओके, नाही नाही, काही ते प्रॉब्लेम मस्त. नाही. इथं फक्त काय झालं सांगतो तुला. आपण पहिल्यांदा कोणता पार्टनर घेतला इथं? संजीव. संजीव. आणि संजीव नंतर राजीव. आणि त्यांनी राजीव. घेताना पहिल्यांदा कोणता पार्टनर आहे? राजीव. 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 नंतर संजीव. संजीव. ठीक आहे, बघा बरं का. हा. मी इथं क्लिअर करून देतो तुम्हाला, कन्फ्युजन मध्ये राहू नका. पहिला पार्टनर कोण आहे आपला आता? राजीव आहे, नंतर संजीव आहे, बरोबर ना. हो. राजीवचं कॅपिटल किती आहे? तर 18,000 आणि 20,000. 20 24 बरोबर. राजीवचं 20 हा. आणि हा आता 20. 20 आणि 18 बरोबर आहे का? हो बरोबर. हो. आता इथं फक्त काय होईल माहितीये का? 24. 20 आणि 24. आता इथं रिलायझेशन ही गडबड होईल. तिकडचं मला सांगा, तिकडं, तिकडचं इकडं. संजीवने काय नेलं? संजीवने काय नेलं रे? संजीवने बिल्डिंग घेतली संजीवनी- 18,000ला आणि राजीवने 5,400ला फर्निचर घेतलं, बरोबर ना. संजयने 18,000ची नेली ना. मग इथं माझ्याकडून हो, काय हो. चुकलं दाखवतो तुम्हाला. ह्या इथे फक्त आहे ना, मला काय करायचं आहे, 5,400 तिकडून टाका. हा तर हे टाईप केलेलं असतं ना, बरं पडलं असतं. पण हे सगळा गोंधळ झाला. ओके, ते बरोबर हे आहे. बरोबर आहे ना, हे बरोबर होतं. ठीक आहे. फक्त इथं काय चुकलं? इधर कितना चाहिए था 5,400 पहिला? तिकडून. इथं 5,400 पाहिजे ना.
हा आणि इथं 18,000. हा. मग आता 24,000 किती गेले आणि 5,400. 28,000 किती गेले? 24 मधून राजीवचे 15,490. 490. 15,490. 24 मधून 8,000 गेले म्हणजे 16. 15,000 शबास 15,490. 15,490. 90. आणि संजयचे किती? 6,890. 890. किती? 6,000. 890. कळले का? हो. म्हणजे ही काळजी घ्यायची. प्रश्नामध्ये त्यांनी देताना पहिल्यांदा संजीव टेकन ओव्हर केलं, त्याच्यामुळे गोंधळ झाला सगळा. सांगा मग 15,490 6,890 ची एंट्री करायची. हो, राहू दे. किती? 15,490 आणि 6,890 आणि मग टू काय? 990. रिलायझेशन अकाउंट. किती रे दोघांची बेरीज? किती झाले? 180, 380, 22,380. 22,380. सांगा. 22,380. नरेशन बिंग बिंग बॅलन्स अमाऊंट रिफंड ऑफ टू कॅपिटल काय केलं? Refunded. रिटर्न देऊन टाकले ना? Refund. हा Return देऊन टाकले ना? हा मग त्याचं नरेशन आपल्याला ते लिहिलं पाहिजे. समजे का नाही समजे? समजे. आणि नंतर इथं तुम्हाला काय दाखवायचे असते? टोटल दाखवायचे असते. टोटल हा. कधी पण जर्नल केल्यानंतर काय लिहायची? नेहमी टोटल टोटल लिहायची. कुठून? या 8,000 पासून तर याच्यापर्यंत किती टोटल आली पहा. 2,03,580. इकडं पण टोटल या 4,000 पासून तर या 22 पर्यंत आली का टोटल? याची PDF पाठवू का मी तुम्हाला? हो सर. ओके हो ठीक आहे. सर, बोला. कंपनी अकाउंटच्या पण टोटल लिहायची का? हो हो, पुस्तकात नाही दिलेली, परंतु ती एक पद्धत असते जर्नलची. जर्नल केल्यानंतर त्याची टोटल करून दाखवत जा तुम्ही. काय असं फार मोठं काम नाही सांगितलं, फक्त टोटल करायची. अर्धा मिनिटाचं काम. मार्क केव्हा जातील? जेव्हा तुम्हाला आउट ऑफ पडतील तेव्हा जातील. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ. Thank you, sir. ओके, वेलकम. थँक्यू.